नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, जीडीसीए परीक्षेसंबंधीचा फॉर्म कसा फिलअप करायचा आहे या संबंधी आपण आजच्या या पूर्ण सेक्शनमध्ये माहिती समजून घेणार आहोत. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जीडीसीएच्या वेबसाईटवरती जाण्यासाठी जीडीसीएची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेली आहे. तसंच गुगलवरती तुम्ही जीडीसीए देखील सर्च करू शकतात. पण त्याच्या आधी आपण जीडीसीए परीक्षेसाठी आवश्यक लागणारी महत्वाची कागदपत्र कोणकोणती आहे आणि आज मी तुम्हाला पूर्ण जीडीसीएचा फॉर्म कसा फिलअप करायचा आहे या संबंधीची पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओ सेक्शन मध्ये देणार आहे. पण आपण सर्व गोष्टी आता या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण या ठिकाणी आपल्याला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, त्याच्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत ते पहिले समजून घेणार. त्यानंतर आपल्याला प्रोफाईल आयडी क्रिएट करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रोफाईल आयडी पूर्ण फिलअप करून झाल्यावरती 100% प्रोफाईल झाल्यावरती आपल्याला अर्ज कसा करायचा आहे हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या सर्व बेसिक कन्सेप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील. ओके. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना जीडीसीए परीक्षेची बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला आपला नंबर दिसतोय, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर बॅच जॉईन करा, कारण महत्त्वाचा परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. चला तर मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र कोणकोणती आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही जीडीसीए ची परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील म्हणजे बघा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे तुम्ही पदवीधर असणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये तुमचं बीए, बीकॉम, बीएससी जे काही झालेलं असेल त्याचं पदवीधर तुम्ही असणं गरजेचं आहे. हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर लक्षात घ्या, जर काही विद्यार्थ्यांकडे पदवी नाहीये, पण मी काय सांगतो याकडे व्यवस्थित लक्ष द्या. जर काही विद्यार्थ्यांकडे पदवी नाहीये पण काही विद्यार्थी वर्ग, काही कर्मचारी वर्ग जर सहकारी संस्थेमध्ये म्हणजे सहकार खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच सहकारी संस्था यामध्ये जर कार्यरत असेल तर त्या ठिकाणी त्यांना जे काही पात्रता आहे ती पात्रता लक्षात घ्या. म्हणजे इथे म्हटलंय बघा, बिगर पदवीधर. ओके. म्हणजे असे कर्मचारी वर्ग जे सहकारी संस्थेमध्ये कार्यरत आहे, जर एखादे कर्मचारी वर्ग संस्थेमध्ये त्या ठिकाणी 12वीच त्यांचं शिक्षण झालेलं असेल तर 12वी त्यांचं शिक्षण झालेलं असेल तर त्यांना 3 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या असली पाहिजे. आणि त्यांना संस्थेच्या लेटर हेडवरती पुढे नमुना सेक्शन्स मध्ये माहिती काय काय भरायची लेटर हेडला ते दिलेलं आहे. तर त्यांना या ठिकाणी 3 वर्षाचं सेवा पूर्ण झाल्याचा अनुभव प्रमाणपत्र घ्यायचं आहे. ओके. अनुभव प्रमाणपत्र. त्यासोबतच जर त्यांचं 10वी झालेलं असेल तर त्या ठिकाणी त्यांना 5 वर्ष त्यांची सेवा पूर्ण झाली पाहिजे, या संबंधीचं अनुभव पत्रक त्यांना या ठिकाणी घ्यायचं आहे. आलं लक्षात मुद्दा. तर हे कुणासाठी आहे, ज्यांचं पदवीधर नाहीये म्हणजे ते बिगर पदवीधर आहेत, म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा कर्मचारी वर्गांसाठी. परंतु त्यांची इथे एक अट आहे की तुम्ही सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही संस्थेमध्ये काम करत असले पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. जर अदरवाईज तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल, कोणत्याही शाखेतील तुमची पदवीधर असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. आलं लक्षात. चला आता पुढे बघूया. आता हा जो फॉर्मेटेबल स्ट्रक्चर आहे म्हणजे बिगर पदवीधरांचा जे काही वर्ग असणार आहे तर त्यांच्यासाठी एक जो काही फॉर्मॅट असणार आहे त्या फॉर्मॅटमध्ये काय काय माहिती पाहिजे लेटर हेडवरती बघा. कर्मचाऱ्यांबाबत अर्ज भरण्याच्या तारखेस जे काही विद्यार्थी सहकारी संस्थेत कार्यरत असणं आवश्यक आहे. आता बरेचसे विद्यार्थी वर्ग हुशार असतात, काय करतात, इतर संस्थांना का कॉल करतात, सर आम्हाला सर्टिफिकेट मिळेल का, हे मिळेल का, ते मिळेल का. तर लक्षात घ्या, विद्यार्थी वर्ग हे सहकारी संस्थेमध्ये कार्यरत असणं आवश्यक आहे. इथं त्यांनी तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये क्लिअरपणे सांगितलेलं आहे. आणि या संबंधीचे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे संस्थेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्ग तसेच सक्षम अधिकारी वर्ग यांचं प्रमाणपत्र तुम्हाला म्हणजेच त्या ठिकाणी सर्टिफिकेट घ्यायचं आहे. म्हणजे या पद्धतीचं तुमचं सर्टिफिकेट असेल, त्या सर्टिफिकेट वरती संस्थेचं नाव, पत्ता, शिक्का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे लेटर हेड वरती. आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी नमूद करायचे. जे विद्यार्थी आता बिगर पदवीधर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय करायचं, आपलं नाव आणि तुम्ही संस्थेत कोणत्या पदावर आहेत, तसंच तुम्हाला दिलं जाणारं वेतन श्रेणी, तसंच तुमची जन्मतारीख, तसंच पदस्थापना म्हणजे तुम्ही कधी त्या संस्थेमध्ये जॉईनिंग केलेलं आहे. ओके. आणि दिनांक. तसेच जर तुम्ही 10वी किंवा 12वी उत्तीर्ण जर असाल
तर त्या संबंधीची दिनांक बघा जे तुम्हाला त्या ठिकाणी उल्लेख करावा लागणार आहे. तसेच या ठिकाणी दिनांक सेवेमध्ये कायम करून घेण्याची शक्यता आहे किंवा नाही याचा उल्लेख आणि संस्थेमध्ये सध्या कार्यरत आहे किंवा नाही याबाबतचा समावेश त्या लेटर हेडवरती असणं आवश्यक आहे. आला मुद्दा लक्षात? म्हणजे हे कुणासाठी आहे? बिगर पदवीधर वर्ग जे असणार आहेत त्यांच्यासाठी. येतोय मुद्दा लक्षात? तसेच बिगर पदवीधर परीक्षार्थी संस्थेत कायमी झाले नसल्यास म्हणजे कायम झाला नसल्यास संस्थेकडून कायमस्वरूपी करून घेण्याचं हमीपत्रक असणं आवश्यक आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तसेच अर्ज करतेवेळी वरील जे काही परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव या संबंधीची आवश्यक लागणारी जी पात्रता आता तुमच्या लक्षात आली आहे की जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर तुम्ही फॉर्म डायरेक्टली भरू शकतात. जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन नसेल आणि तुम्ही संस्थेमध्ये कामाला आहात, तुमचं 10वी 12वी जे काही झालेलं असेल, समजा तुमचं 12वी झालेलं असेल तर तुम्हाला 3 वर्षाचं लेटर हेड घ्यावं लागेल. 10वी झालं असेल तर 5 वर्षाचं लेटर हेड घ्यावं लागेल. हे झालं बेसिक महत्वाची अट. त्यानंतर आता आपल्याला जीडीसीएच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी इकडे लक्ष द्या. जीडीसीए परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे एक पासपोर्ट साईज फोटो लेटेस्ट मधला असणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर स्वाक्षरी. समजा आता एक ब्लँक पेपर आहे. हा ब्लँक पेपर, त्या ब्लँक पेपरवरती तुम्ही स्वाक्षरी करायची आहे, सही तुमची जी असणार आहे ती करायची आणि तुमचा फोटो. या दोन्हीही जेपीजी मध्ये, कसं जेपीजी फाईल मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवायच्या आहे, फोटो आणि तुमचं स्वाक्षरी. त्याच्यानंतर तुमचं जे पदवीधर असाल, जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल, बरोबर, आता वरती सांगितलं जर तुम्ही पदवीधर असाल तर तुमचं मान्यताप्राप्त विद्यापीठाचं जे काय पदवी प्रमाणपत्र जे असणार आहे प्लस या ठिकाणी तुमचं मार्कशीट. ओके, मार्कशीट हे दोन्ही एकत्र करायचे आहेत पीडीएफ मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं जे कोणी एसवाय ला असतील, ओके, तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. टीवाय ला असतील त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. ज्यांचं फुल्ली ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, ज्यांच्याकडे विद्यापीठाचं पदवी मार्कशीट आहे, पदवी प्रमाणपत्र आहे, अशाच विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्वाची असणार आहे. ओके, त्यामुळे व्यवस्थितरित्या ह्या महत्वाच्या सूचना समजून घ्या. पदवी प्रमाणपत्र प्लस मार्कशीट तुम्ही पीडीएफ मध्ये करून ठेवायचं आहे. फोटो आणि स्वाक्षरी तुम्ही जेपीजी फाईल्स मध्ये करायचं आहे. हा महत्वाचा मुद्दा. त्यानंतर इथे सगळ्यात महत्वाचं माध्यमिक बोर्डाचं जर तुम्ही बघा 10वी असाल, बरोबर, जर तुम्ही या ठिकाणी 10वीची परीक्षा दिलेली असेल तर त्या संबंधी तुम्ही 10वीच्या बेसिसवर फॉर्म भरत असाल तर तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी 10वीच्या बेसिसवरती जर फॉर्म फिलअप करणार असाल तर तुमच्याकडे प्रमाणपत्र गुणपत्रक 10वीचं असलं पाहिजे. 12वीचं सेम तसंच प्रमाणपत्र गुणपत्रक असलं पाहिजे. आता फोटो आणि स्वाक्षरीच्या संदर्भातील जी काही साईज आहे त्या साईज कुठे बघायची, कशा पद्धतीने कमी जास्त करायची हे देखील आपण यामध्ये पाहणार आहोत आणि वेबसाईटलाही तुम्हाला ती माहिती दिलेली आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. चला, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. एवढे कागदपत्र प्रत्येकाने तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आता हा जो 6वा रूल आहे तो कोणासाठी असणार आहे की जे विद्यार्थी जीडीसीए ची परीक्षा या आधी परीक्षा दिली होती पण काही कारणास्तव ते फेल झालेले आहेत. ओके, फेल झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा 6वा पॉइंट आहे की तुम्हाला ज्या ज्या विषयामध्ये 50% मार्क्स पडलेले असतील ते विषय तुम्ही एक्झाम्शन सूट म्हणून घेऊ शकतात आणि बाकीचे जे विषय तुमचे 40च्या आतमध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यांना ते पुन्हा रिटर्न द्यावे लागणार आहे. त्याच्यामुळे फेल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा 6वा पॉइंट आहे. मग आता बरेचसे काही विद्यार्थी लेटेस्ट मधल्या परीक्षेमध्ये जर फेल झाले असतील, नापास झाले असतील तर त्यांनी काय करायचं, आपल्या लॉग इन आयडी वरती जाऊन जो ऑनलाईन तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट त्या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे. त्या रिझल्ट वरती तुमचं नाव टाकायचं आहे आणि स्वाक्षरी म्हणून तुमची तिथं सही करायची आहे आणि पुन्हा तो रिझल्ट तुम्ही पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून ठेवायचा आहे. कुणासाठी, जे विद्यार्थी फेल झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी. ओके, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला 50% एक्झाम्शन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी पुरावा म्हणून तुमचा निकाल त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि जे फ्रेशर विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हा कॉलम लागू नाहीये. चला, आता पुढचं एक म्हटलंय अनुभवाचा दाखला. जसं मी तुम्हाला वरती सांगितलं 10वी 12वीच्या बेसिसवर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर अनुभवाचा दाखला संस्थेचा लेटर हेड वरील तुम्हाला जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांची स्वाक्षरी, शिक्का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. त्याच्यानंतर कायमस्वरूपी करून घेण्यासंबंधीचं हमीपत्रक संस्थेकडे असणं गरजेचं आहे. जर परीक्षा सेवेमध्ये कायम नसल्यास संस्थेच्या लेटर हेड वरील योग्य त्या प्राधिकाराची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा 10 नंबरचा पॉइंट आहे तो IMP पॉइंट आहे की ज्या महिलांच्या नावामध्ये बदल असल्यास त्यांनी
जर त्या विवाहित महिला असतील तर त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्र किंवा गॅझेटेड असणं आवश्यक आहे. ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी आधी तुमच्याकडे तयार असणं गरजेचं आहे. चला आता प्रत्येकाकडे या सर्व गोष्टी तयार आहेत. ठीक आहे. चला आता आपण डायरेक्टली वेबसाईट वरती जाऊया. जीडीसीए च्या वेबसाईट वरती गेल्यावरती बघा या ठिकाणी जीडीसीए, ओके, जीडीसीए ची वेबसाईट जी आहे जीडीसीए, गुगलला सर्च केलं की तुम्हाला या ठिकाणी पहिलं जे नाव आहे जीडीसीएचं सहकार आणि लेखा विषयात शासकीय पदवी, यावरती तुम्हाला येऊन या ठिकाणी काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. चला इथे पहिल्यांदा क्लिक केलं की मग आता तुम्हाला या पद्धतीचं एक पेज ओपन होणार आहे. ओके, हे पेज ओपन झालं की इथे लक्ष घ्या, इकडे लक्ष द्या प्रत्येकाने. बघा इथे स्वाक्षरी संबंधीचा तुम्हाला क्रॉप नमुना या संबंधीची माहिती दिलेली आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिलं हे समजून घ्या की तुमचा फोटो साईज वगैरे कशा असल्या पाहिजे त्या संबंधीची ही माहिती आहे. बघा आता तुमची जी साईज रिड्यूस, तुम्हाला जी साईज कमी करायची आहे त्या संबंधीचं हे फॉर्मॅट आहे. आता जी तुमची फोटोची आणि सिग्नेचरची जी साईज असणार आहे त्या संबंधीचं इथं साईज दिलेलं आहे. बघा या पद्धतीचे तुमचा फोटो सिग्नेचरची साईज असणं गरजेचे. आता ही जी पहिलं दिलेलं आहे ती फोटोची साईज दिलेली आहे आणि ते सिग्नेचरच्या संबंधीची साईज दिलेली आहेत. ओके, आणि हे तुम्ही काही ऍप्स आहेत त्या ऍप्स वरनं पण करू शकतात किंवा डायरेक्टली तुम्ही या पद्धतीने इथे दिलेलं आहे की पेंट ऑप्शनला जाऊन तुम्ही ही साईज रिड्यूस करू शकतात. इथं तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. जर कुणाला अडचण येत असेल तर या ठिकाणी त्याची माहिती दिलेली आहे. फोटोचं क्रॉप वगैरे करताना तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकतात. बघा रिसाईजचं ऑप्शन आहे, रिसाईजला जायचं. रिसाईजला गेलं का तिथे तुम्हाला ह्या साईज मध्ये तुमचा फोटो सिग्नेचर करून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीचं ते ओपन होणार. आपण फॉर्म भरताना साईज करून घेतलेली आहेत जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना अडचण येणार नाही. हे बघा या पद्धतीने तुम्हाला या पद्धतीची साईज वगैरे टाकायचं आहे. इथे नमुना दिलेला आहे त्यांनी, या पद्धतीने तुम्ही भरू शकतात. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईट वरती अवेलेबल आहे. बघा या ठिकाणी स्वाक्षरी क्रॉप करण्याची सूचना, यामध्ये जाऊन तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा पहिला पॉइंट हा करायचा आहे की नोंद करा. बघा हा जो नोंद करा ऑप्शन तुम्हाला दिसतोय, कारण पहिलं आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला वारंवार सूचना दिलेल्या होत्या या आधी पण. बऱ्याचशा विद्यार्थी युजर नेम पासवर्ड विसरून जातात, त्याच्यामुळे कॉमन युजर नेम पासवर्ड ठेवा. चला नोंद करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नोंद करावरती क्लिक केल्यावरती या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेली आहे. बघा पासवर्ड 8 वर्ण असावेत, त्यात लहान आणि मोठ्या लिपीत अक्षर, विशेष वर्ण किंवा अंकांचा समावेश असावा. अगदी सोपी प्रोसेस आहे, काही अवघड नाहीये. बघा आता युजर नेम बनवताना शक्यतो मी तुम्हाला एकच सांगेल की तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा युजर नेम ठेवा, नाही तर अदरवाईज ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा युजर नेम ठेवण्याची त्या ठिकाणी संधी आहे त्या असं नाही की मी सांगतोय म्हणून आधार नंबर ठेवा, कारण जेणेकरून प्रत्येकाला आवड असतेच, नाही सर आम्ही आमचं नाव ठेवू शकतो पण काही अडचण नाहीये. पण जर उद्या भविष्यात तुझा युजर नेम विसरला तर लॉग इन करायला तुला अडचण निर्माण होईल. ओके, त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे विद्यार्थी मित्रा की तुला या ठिकाणी युजर नेम अगदी कॉमन ठेवायचा आहे की जेणेकरून तुझ्या तो लक्षात राहील आणि पुढे भविष्यात जाऊन तुला तो ओपनही करता येणार आहे हॉल तिकीट आणि रिझल्ट बघण्यासाठी. चला आता युजर नेम आपण शक्यतो या ठिकाणी एक कॅन्डिडेट आहे त्याचा आपण या ठिकाणी आता आधार नंबरच युजर नेम ठेवणार आहे. बघा युजर नेम या ठिकाणी आपण ठेवतो आहे. पूर्ण लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवतोय मी या ठिकाणी. चला युजर नेम तुमचा झाला. आता हा युजर नेम काय करायचा, लगेच आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर पासवर्ड. आता शक्यतो पासवर्ड तुम्ही कॉमन ठेवा जेणेकरून तुम्हाला ओपन करण्यासाठी इझी होईल. पासवर्ड शक्यतो कॉमन ठेवा. आता मी इथे पासवर्ड ठेवतोय विद्यार्थ्याचा, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पासवर्ड ठेवा, पण एकदा ठेवलेला पासवर्ड लक्षात घ्या, व्यवस्थित आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या जेणेकरून ओपन करताना मग बऱ्याच वेळा सांगतं की पासवर्ड चुकीचा आहे, मग सर आम्हाला पासवर्ड आठवत नाहीये. त्यामुळे पासवर्ड शक्यतो कॉमन ठेवत चला, जसं की पास ऍट तुमची जन्मतारीख ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, म्हणजे कॉमन तुमच्या लक्षात राहील.
चला आपण आता पुन्हा जो वरती पासवर्ड ठेवलेला आहे तोच पासवर्ड आता इथे पुन्हा आपल्याला टाईप करायचा आहे व्यवस्थित. चलो पासवर्ड ठेवला. बघा आपण पहिलं काय केलं, युजर नेम तयार करून घेतला, नंतर पासवर्ड केला. आता आपल्याला इथे ईमेल आयडी कॅन्डिडेटचा म्हणजे जो कोणी विद्यार्थी असेल तो त्याचा ईमेल आयडी या ठिकाणी टाकेल. चला आता आपण एक कॅन्डिडेट आहे त्यांचा ईमेल आयडी या ठिकाणी चलो ईमेल आयडी ठेवला. ईमेल आयडी नंतर आता आपल्याला जनरली मोबाईल नंबर, शक्यतो मोबाईल नंबर विद्यार्थी मित्रांनो तुमचा द्या, जेणेकरून काही मेसेजेस वगैरे येतील तर ते या मोबाईल नंबरवरती तुम्हाला अपडेट येऊ शकते. चला आता मोबाईल्स नंबर आपण ठेवलेला आहे. बघा काय काय इन्फॉर्मेशन फिलअप केली. युजर नेम आपण तयार करून घेतला आणि ह्या सर्व गोष्टी स्वतः कॅन्डिडेट बनवतायत, त्याच्यामुळे इतरांना दोष देऊ नका. सर आम्ही सायबरला फॉर्म भरला ना, आम्हाला युजर नेम पासवर्डच भेटला नाही. ज्या वेळेस तुम्ही सायबरला जाणार आहे, फॉर्म भरणार आहात, तर त्याला सांगा की माझा युजर नेम पासवर्ड मला लिहून दे. ओके, हा महत्वाचा मुद्दा. किंवा तुम्ही स्वतः भरत असाल तर नोटबुक मध्ये लगेच नोट डाऊन करून घेत चला. चला आता युजर नेम पासवर्ड दोन्ही टाकले, ईमेल आयडी टाकला, मोबाईल नंबर टाकला, ही बेसिक इन्फॉर्मेशन फिलअप केली की इथे म्हणायचं आहे नोंद करा. चला नोंद करा म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला लगेच एक महत्वाचा मेसेज येईल बघा, नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण. ओके, आता नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली की आता आपल्याला गरज कसली असणार आहे, युजर नेम आणि पासवर्डची. चला आता आपण जो पासवर्ड आणि युजर नेम जो ठेवला होता तो या ठिकाणी टाकूया. आता युजर नेम मी टाकला, पासवर्ड आपण बघूया या ठिकाणी. चला पासवर्ड आपण टाकलाय आणि आता लॉग इन करूया. बघा लॉग इन केल्यावरती या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचं पेज ओपन होणार आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय की जी काही प्रोफाईल आहे ती प्रोफाईल किती टक्के आहे रे, प्रोफाईल किती टक्के आहे, 0% प्रोफाईल आहे, बरोबर की नाही. मग आता आपण पहिल्या पार्ट मध्ये काय केलं, युजर नेम पासवर्ड ओपन करून घेतला. आता आपण प्रोफाईल ओपन केली, प्रोफाईल ओपन केली ती इथे 0% आहे. आता आपल्याला ही 100% करायची. ती कशी, इकडे लक्ष द्या. एकदा भरलेली प्रोफाईल, एक लक्षात घ्या, सुरुवातीलाच पॉइंट क्लिअर करतोय, एकदा भरलेली प्रोफाईल पुन्हा एडिट करता येत नाही. त्याच्यामुळे शक्यतो प्रोफाईल काळजीपूर्वक भरा, जेणेकरून तुमच्या चुका होणार नाही. नाहीतर मग बऱ्याच वेळा विद्यार्थी म्हणतात सर आमची जन्मतारीख चुकली, ईमेल आयडी चुकला, मोबाईल नंबर चुकला, तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहतात. अगदी 10 ते 15 मिनिटं लागतात, घाई करायची नाही, अगदी सावकाश भरायचा आहे. ओके चलो आता प्रोफाईल निर्मितीवरती जायचे. बघा इथे तुम्हाला चार पाच ऑप्शनचं सेक्शन दिसेल, मुख्य पृष्ठ, प्रोफाईल निर्मिती, ऑनलाईन अर्ज आणि माझे खाते. आता प्रोफाईल निर्मितीवरती जायचंय. ओके, आता ज्या ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला सूचना दिल्या होत्या, तुमच्याकडे सर्व कागदपत्र आवश्यक असणं गरजेचं आहे. आधार नंबर, चला आता प्रत्येकाकडे आधार नंबर असतो. आता आपण या कॅन्डिडेटचा आधार नंबर टाकूया. 2 चलो आता आधार नंबर टाकला. आधार नंबर कंपल्सरी आहे, त्यामुळे शक्यतो तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार नंबर टाका. त्याच्यानंतर तुमचं जे काय असणार आहे, मिस्टर मिसेस वगैरे जे काय असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात. ओके चला आता हे कॅन्डिडेट मॅरिट्स नाहीये म्हणून आपण सिलेक्ट केलं. त्यानंतर आता इथे सगळ्यात महत्वाचं तुमचं पहिलं आडनाव, प्रथम नाव आणि मधले नाव. आता एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा तुमचं मार्कशीट वरचं नाव वेगळं असतं, आधार कार्ड वरचं नाव वेगळं असतं, बरोबर. तुम्हाला ज्या नावाने तुमचं जीडीसीएचं सर्टिफिकेट पाहिजे आहे तेच नाव इथं फिलअप करा, जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात अडचण येणार नाही. आता एक ही कॅन्डिडेट आहे, तिचं आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन फिलअप करतोय. ओके पहिलं तिचं आडनाव टाकलं, त्यानंतर तिचं नाव टाकूया. चला पहिलं हिचं नाव या ठिकाणी आपण आता फिलअप करूया.
ओके. चला, आणि नंतर तिथे मधले नाव म्हणजे वडिलांचे नाव वगैरे जे काय असेल ते तुम्ही पतीच्या नावाने किंवा तुमचं लग्नानंतरच्या नावाने भरत असाल तर त्या गोष्टी तिथे टाकणं आवश्यक आहे, जे तुमचं आधार कार्ड वरती असणार ते. ओके. आता हे झालं पहिलं तुमचं आडनाव, नंतर मधलं नाव, नंतर शेवटचं नाव. ओके. या सगळ्या गोष्टी इथे प्रथम नाव आपण हे सगळं भरलं. आता इथे लक्षात घ्या, इथं तुम्हाला मराठीत करायचंय, बरोबर की नाही. आता मराठीत जर तुम्हाला करायचं असेल तर एक सोपी साधी मेथड सांगतो. गुगलला इथे वरती जायचं आहे. ओके. गुगलला गेल्यावरती तुम्हाला म्हणजे सेकंड टॅब ओपन करायचं आहे, तिथे गुगल टायपिंग काय म्हणतो इथे लक्ष द्या. गुगल टायपिंग वरती इथे यायचं आहे. गुगल टायपिंग वरती तुम्हाला पहिलं तुमचं नाव टाईप करून घ्यायचं आहे. चला, आता इथे गुगल टायपिंग वरती बऱ्याच वेळा तिथे मराठी नाव टाईप करायला मुलांना अडचण येते, तर अगदी सोपी मेथड आहे. गुगल टायपिंग वरती तुमचं येऊन नाव टाईप करायचं आहे. ओके. आता काय करायचं, एक एक नाव बघा. आता आपल्याला इथे पहिलं काय सांगितलंय, आडनाव. मग या ठिकाणी या टॅबला ओपन करा जिथं तुम्ही नाव टाईप केलंय पहिलं, बोडके. ओके. आता कंट्रोल सी कीबोर्डने करायचा. कंट्रोल सी करून या ठिकाणी कंट्रोल व्ही. ओके. सेम तसंच त्यांचं जे नाव आहे कंट्रोल सी म्हणजे कॉपी करायचं, आणि त्याच्यानंतर इथे प्रथमला नाव प्रथम इथे सिलेक्ट करायचं आणि मग कंट्रोल व्ही. त्यानंतर पुढे परत जे काय नाव असणार आहे ते पुन्हा कॉपी करून घ्यायचं, कंट्रोल सी. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी कंट्रोल व्ही. बघा, या पद्धतीने तुम्हाला मराठीत नाव टाईप करून घ्यायचं आहे. आता इकडे लक्ष द्या, नावात बदल आहे का. आता ही कॅन्डिडेट आहे, ही मॅरिट्स नाही आहे, यांच्या नावात कोणताच बदल नाही. जर तुमच्या नावात बदल असेल म्हणजे इथे तुम्ही जे नाव टाकले आणि मार्कशीट वरचं नाव वेगळं आहे म्हणजे तुमच्या नावात बदल आहे, म्हणजे मग तुम्हाला इथे गॅझेट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार. पण आता यांच्या काही नावात बदल नाहीये. बघा, आता जर यांच्या नावात बदल असेल ते इथे टिक करतील, आणि इथे तुमचं गॅझेट किंवा जे काही विवाह प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचंय. तुमच्या प्रोफाईलमध्ये फाईल्समध्ये ते सेव्ह करून ठेवा पीसीला. ज्यांच्या नावात बदल असेल त्यांनी. आता यांच्या नावात बदल नाहीये, इथे काहीच करायचं नाही, इथे टिक करायचं नाही. चला, इथे या. त्यानंतर यांच्यात आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे. चला, जन्मतारीख यांची या ठिकाणी आपण टाकूया. चलो, जन्मतारीख सेक्शन मध्ये आपण व्यवस्थित जन्मतारीख ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरती दिलेल्या असतात, त्यामुळे व्यवस्थित टाका. त्यानंतर इथे तुमचं लिंग सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं आता बघा, वडिलांचे नाव पूर्ण नाव विचारलेलं आहे, आईचे पूर्ण नाव. ओके. चला, आता आपण इथे नाव टाईप करून घेऊया. पहिलं यांचं वडिलांचे नाव आपण टाईप करूया. चला, नंतर आईचे नाव टाईप करायचं आहे. खूप सोपा फॉर्म आहे, जास्त काही अवघड नाहीये. चलो, आईचे आणि वडिलांचे दोन्ही नाव टाईप केला. त्याच्यानंतर कॅन्डिडेटचा ईमेल आयडी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. ओके. ईमेल आयडी टाकल्यानंतर मोबाईल नंबर कॅन्डिडेटचा या ठिकाणी. चला, मोबाईल नंबर टाकला. बघा, इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघून घ्यायची एकदा. नावात बदल असेल तर इथे गॅझेट मॅरिट सर्टिफिकेट अपलोड करायचं, अदरवाईज नसेल तर आपल्याला काही गरज नाहीये. ही पहिली इन्फॉर्मेशन इथे फिलअप करून घ्या. फिलअप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे. आता कॅन्डिडेटचा जो पत्ता असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे.
तुमच्या मार्कशीट वरती किंवा बघा MG रोड जी काय यांचा पत्ता असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये काय गल्ली वगैरे काय असेल ते ओके. त्यानंतर पिन कोड तुमचा जो काही असेल कॅन्डिडेटच्या आधार कार्ड वरचा. आता एक लक्षात घ्या, ह्या बेसिक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण ह्या सगळ्या तुमच्या मार्कशीट वरती पण येतात, त्याच्यामुळे लक्षात असू द्या. व्यवस्थित फॉर्म फिलअप करत चला. चलो इथपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी राज्य जे काही या ठिकाणी असणारे कोणत्या राज्यातनं महाराष्ट्र. त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी जो काही तुमचा जिल्हा असेल. त्यानंतर तुमचा तालुका, तालुक्यामध्ये तुमचं जे काही गाव नाव वगैरे जे असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर तुमचं जे गाव नाव असेल हा कॉमन फॉर्म आहे. हा फॉर्म इथे एवढा भरल्यानंतर एक लक्षात घ्या, आता हा फॉर्म भरल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, माहिती जतन करायची आहे. बघा माहिती जतन केली की यशस्वीरित्या माहिती जतन झाली आहे. एक लक्षात घ्या, इथे फक्त जतन म्हणायचं, इथे तुम्हाला ग्रीन मेसेज येणार. हा असा मेसेज आला की तुमची बघा इथे 25% प्रोफाईल क्रिएट होते. नंतर तुम्हाला डायरेक्ट इथे काय करायचं आहे, नंतर डायरेक्ट शैक्षणिक तपशील जो सेकंड टप्पा आहे याला क्लिक करायचं. डायरेक्ट सेकंड टप्प्याला क्लिक करायचं. इथे आल्यानंतर तुमचं जे काही ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते ग्रॅज्युएशन इथे सिलेक्ट करायचं, ग्रॅज्युएट. त्यानंतर तुमचं जे काही ग्रॅज्युएशन BA झालं असेल, BCom झालं असेल ते सिलेक्ट करा. नंतर तुमचं या ठिकाणी राज्य सिलेक्ट करा. ओके, राज्य सिलेक्ट करा. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचं विद्यापीठ, आता यांचं पुणे विद्यापीठ आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे लिस्टमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पुणे दिलेला आहे. त्यानंतर यांना मिळालेले जे पर्सेंटेज आहे तुमच्या मार्कशीट वरती ते पर्सेंटेज तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहेत. आता या कॅन्डिडेटला इथे 60% मार्क्स आहे आणि पास क्वालिफाईड आहे, जे तुम्ही पास असणार. आता एक लक्षात घ्या, प्रोफाईल फाईल मध्ये इथे तुम्हाला तुमचं जे काही मार्कशीटची PDF तुम्ही बनवून ठेवलेली आहे ती मार्कशीटची PDF 1 MB च्या आत पाहिजे. मार्कशीटची PDF तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. फाईल मधून फाईल मध्ये PDF अपलोड केली की ते बघा दाखल करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजेच सबमिटेड. सबमिटेड केले, बघा यशस्वीरित्या तपशील जतन झाला. आणि हा तपशील जतन झाला म्हणजे इथे बघा तुमचं ग्रॅज्युएशन आलं, BA, जे तुमचं पर्सेंटेज आले ते, आणि इथे पुराव्यासहित तुमची PDF अपलोड झालेली ती एकदा पाहून घ्यायची आहे. ओके, हे झालं की डायरेक्ट बघा आता तिसरा जो तपशील आहे तो कुणासाठी आहे, जो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं जे विद्यार्थी 10वी 12वीच्या बेसिसवर फॉर्म भरणार आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन नाहीये त्यांच्यासाठी हा आहे. पण त्यांनी काय करायचं या ठिकाणी बघा, मग तुम्ही ते काय करणार, तुमच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये 12वी 10वी जे काय असेल तुम्ही ते सिलेक्ट करायचं आणि ते तुमचं 10वी 12वीचं जे काय असेल ते मार्कशीट तुम्ही ते अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर इथे हा जो असणार आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन नाही मग त्यांनी संस्थेची इथे पूर्ण डिटेल भरायची आहे आणि तुम्ही जे संस्थेकडनं घेतलेलं लेटर हेड आहे ते तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. मग इथे तुम्ही संस्थेमध्ये कधीपासून आहे आणि किती वर्षपर्यंत आहे संस्थांमध्ये काम केलं आहे त्या सगळे डिटेल्स इथे टाकणार जॉईनिंगचे. त्याच्यानंतर कालावधी तुमचा किती झाला आहे, सेवेचा प्रकार तुमचा कोणता आहे, गव्हर्नमेंट आहे की नॉन गव्हर्नमेंट आहे, त्यानंतर तुमचा संवर्ग कोणता आहे, गॅझेटेड आहे की नॉन गॅझेटेड आहे, त्यानंतर तुमची संघटनेचा प्रकार तुम्हाला टाकायचा आहे, तुमचं पदनाम, तुम्ही संस्थेमध्ये कोणत्या पदावर आहे, या सगळ्या गोष्टी फिलअप करून इथे तुम्हाला हे सर्टिफिकेट अटॅचमेंट करायचे आहे लेटर हेडचे. हे कुणासाठी आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन नाहीये त्यांच्यासाठी. मग सर आमचं ग्रॅज्युएशन आहे मग आम्हाला हे फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे का, तर नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही फक्त काय करायचं, जे जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन असेल त्यांनी फक्त काय करायचं, वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, ओके, आणि डायरेक्ट छायाचित्र फोटो अपलोड करायचा आहे. मग आता इथे फोटो अपलोड करत असताना एक लक्षात घ्या, तुम्हाला फोटोची साईज वगैरे कसं करायचं आहे तो सुरुवातीला सांगितलेला पॉइंट आहे. यामध्ये तुम्ही जो फोटो साईज तुमच्या फाईलला सेव्ह केलेला आहे इथे क्लिक करा.
क्लिक केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो फोटो आहे तो पहिला फोटो इथे सिलेक्ट करा. फोटो सिलेक्ट केला की पुन्हा दुसऱ्या या ठिकाणी जा, स्वाक्षरीला तुमची जी स्वाक्षरी असणार आहे ती इथे पुन्हा तुम्हाला सिलेक्ट करायची. दोन्ही इथे पहिलं सिलेक्ट करून घ्यायचे आणि मग नंतर इथे जतन करा म्हणायचं आहे. जतन करा झालं की बघा इथे तुमचा फोटो आणि सिग्नेचर आला. आता बरेचसे विद्यार्थी काय करतील, पहिला फोटो टाकतील मग परत जतन करतील. तसं होणार नाही. इथे काय करायचंय, पहिला फोटो नंतर तुमचं सही दोन्ही त्या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि मग जतन करायचं आहे, म्हणजे सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने तुमची जी काही 100% जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल या ठिकाणी तयार झालेली आहे. चला, ही 100% प्रोफाईल प्रत्येक विद्यार्थ्याची या ठिकाणी तयार झाली. आता ही प्रोफाईल तयार झाली की मग आता आपल्याला काय करायचं असतं, ऑनलाईन अर्जावरती यायचं आहे. बरोबर. बघा आता ऑनलाईन अर्जावरती जर तुम्ही या ठिकाणी आलात की ऑनलाईन अर्ज, पहिला आपण काय केलं, प्रोफाईल क्रिएट केली. 100% प्रोफाईल झाली. प्रोफाईल एकदा चेक करून घ्यायची. पूर्ण प्रोफाईल चेक केली का तुम्हाला ऑनलाईन अर्जावर यायचं आहे. ऑनलाईन अर्जावर आलात की इथे तुम्हाला बघा जीडीसीए परीक्षेसंबंधी सीएचएम परीक्षा आणि जीडीसीए परीक्षा दोघांपैकी तुम्हाला एकाच परीक्षेला अर्ज सादर करायचा आहे. आणि हे बरेचसे विद्यार्थी वाचत नाही. बघा इथे म्हटलेलं आहे, कृपया जीडीसीए अथवा सीएचएम परीक्षेसाठी अर्ज सादर करावा. दोन्ही परीक्षेसाठी अर्ज सादर करू नये असं म्हटलंय. मग ज्या विद्यार्थ्यांना जीडीसीए परीक्षा द्यायची असेल तर त्यांनी या ठिकाणी या. बघा या ठिकाणी 2025 आहे. ओके. किंवा मग आता तुमच्या ज्या इयर्स नुसार परीक्षा असतील तुम्ही इथे अर्ज सादर करायचा आहे आणि तो पार्ट आपण सेकंड पार्ट मध्ये पाहणार आहोत. ओके. इथे तुम्हाला तारीख वगैरे सगळं दिलेलं आहे. 9/1/2025 पासून तर 25/2/2025 पर्यंत फॉर्म जी काही डेट आहे फिलअप करायची ती या ठिकाणी आहे. आणि पुढच्या पार्ट मध्ये आपण फॉर्म कसा फिलअप करायचा आहे याची देखील माहिती घेणार आहोत. तोपर्यंत आपल्या पहिल्या पार्टला आपण प्रोफाईल आयडी क्रिएट करून ठेवायची आहे. प्रोफाईल आयडी 100% क्रिएट झाली का 9 तारखेनंतर किंवा 10 तारखेला आपण फॉर्म कसा सबमिट करायचा याचं तुम्हाला सेक्शन्स मध्ये देणार आहे पुढच्या पार्ट मध्ये. ओके. चला, इथपर्यंत मुद्दा क्लिअर. ठीक आहे. चला, आता आपण पहिली प्रोफाईल सर्व व्यवस्थित सबमिट करून घेतली. 100% तुमची पूर्ण प्रोफाईल या ठिकाणी झाली. आता आपल्याला सेकंड पार्ट मध्ये तुमचा जो तुम्ही युजर नेम पासवर्ड बनवलेला होता, पुन्हा एकदा सांगतो, नोंद करायच्या इथे तुम्ही तुमचा युजर नेम पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. इथे तुमचं युजर नेम तुम्ही शक्यतो आधार नंबर ठेवा. पासवर्ड तुम्हाला जो इझी सोपा वाटेल इथे वरती दिलेलं आहे की 8 वर्ण असावेत. लहान आणि मोठ्या लिपीचे अक्षर आणि वर्णन यामध्ये असणं गरजेचं आहे. तर अगदी कॉमन पासवर्ड ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात तो लक्षात राहील. ईमेल आयडी त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून नोंद करा. नोंद केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जो काही तुमचा युजर नेम तुम्ही बनवलेला आहे, आता मी या ठिकाणी एक कॅन्डिडेटचा युजर नेम बनवलेला आहे आणि पूर्ण लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवते फॉर्मची. ओके. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. पासवर्ड टाकायचा आहे. तुम्ही जो पासवर्ड बनवलेला आहे लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर बघा आता बऱ्याच वेळा या ठिकाणी काय होणार, जर तुम्ही युजर नेम किंवा पासवर्ड काहीतरी चुकीचा टाकत असाल तर अशा पद्धतीचं पुन्हा त्या ठिकाणी ओपन होईल. ओके. तिथे सांगणार की युजर नेम आणि पासवर्ड चुकीचा आहे. त्याच्यामुळे करेक्टली तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे बघा आता इथे मी करेक्ट पासवर्ड टाकलाय. आता लॉग इन होईल. बघा आता लॉग इन झालं. बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असंच घडतंय, सर आम्ही युजर नेम पासवर्ड बनवलाय पण लॉग इन करायला गेलो का काहीतरी चुकीचं सांगताय. तर एक लक्षात घ्या, तुम्ही जो युजर नेम पासवर्ड करेक्ट बनवला आहे तोच तिथे तुम्हाला टाकणं आवश्यक असणार आहे. तेव्हाच तुमची प्रोफाईल ओपन होणार. बघा आपण प्रोफाईल ओपन केल्यावरती या ठिकाणी आता 100% प्रोफाईल दाखवते आहे. ही कशी फिलअप करायची हे तुम्हाला मी मागच्या आता सेक्शन मध्ये सगळं सांगितलेलं आहे. इथं पुन्हा एकदा सांगतो, वैयक्तिक मध्ये तुमची माहिती भरायची आहे. इथं तुमचा आधार नंबर, त्याच्यानंतर तुमची उपाधी जे काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं पहिलं इथे आडनाव वगैरे ज्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेन्शन करायच्या आहेत. आणि इथे मराठी टायपिंग जर तुमचं होत नसेल तर मी गुगल टायपिंग जे आहे ते गुगल टायपिंग वरती पहिलं नाव टाईप करून घ्या. नंतर इथे Ctrl+V Ctrl+C करून या ठिकाणी करत चला. ओके. हे आहे तुमचं बेसिक. ही सगळी माहिती तुम्हाला पहिल्या सेक्शन मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर ही पूर्ण प्रोफाईल आपण भरून घेतली होती. त्यानंतर जतन करा म्हणायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला डायरेक्टली सेकंड टप्पा यायचा आहे. सेकंड टप्प्यामध्ये पण आपण काय केलं, शैक्षणिक माहिती पूर्ण या ठिकाणी भरून घेतली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन नसेल त्यांनी इथे 10वी-12वीच्या बेसिसवर फॉर्म भरत असाल तर तुम्ही ते डिटेल्स इथे टाका. पण ज्या कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएट असेल तर ते या ठिकाणी ग्रॅज्युएशनची डिटेल्स भरायची आहे. इथं तुमची प्रोफाईल जे काही मार्कशीट असणार आहे, ग्रॅज्युएट लेवलचं पुरावा सहित मार्कशीट. आता या ठिकाणी बघा यांचं हे ओरिजिनल या पद्धतीचं
मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, झेरॉक्स चालणार नाही. या पद्धतीचं ओरिजिनल मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट एकाच पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहे आणि डिग्री सर्टिफिकेट. ओके, हे तीन पण मी एकाच पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला पुढे अडचण नको. त्यानंतर तुमचा जो अनुभवाचा तपशील आहे, जे ग्रॅज्युएट विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी अनुभवाचा तपशीलची काही आवश्यकता नाहीये, हे पुन्हा एकदा सांगतोय मी तुम्हाला. त्यानंतर स्वाक्षरी तुम्हाला अपलोड करायची आहे. स्वाक्षरीची साईज वगैरे कसं करायचं त्यासंबंधी पहिल्या सेक्शन मध्ये मी सांगितलंय. आणि या पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आणि आपली 100% प्रोफाईल झालेली. आता यायचे आपल्याला ऑनलाईन अर्ज. बघा, आता आपण फायनल अर्ज सबमिट करतोय. ऑनलाईन अर्जावर यायचं आहे. ऑनलाईन अर्जावर आपण आलो की आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, बघा GDCA 2025 बघा या ठिकाणी दिलेलं आहे. झूम करतो पुन्हा एकदा, व्यवस्थित बघून घ्या. बऱ्याच वेळा आता एक लक्षात घ्या, इथं वरती सूचना दिली आहे, कृपया GDCA अथवा CHM परीक्षेसाठी अर्ज करावा, पण दोन्ही परीक्षेसाठी अर्ज सादर करू नये. मग तुम्ही एकच परीक्षेसाठी अर्ज सादर करणं बंधनकारक आहे. मी सांगेल की तुम्ही GDCA परीक्षा द्या. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बघा, आता GDCA 2025 एक्झाम, ओके, 9 म्हणजे आत्ताच 9 तारखेपासून स्टार्ट झालेले आहे. 10 वाजेपासून तर 25/2/2025 पर्यंत आहे, म्हणजे फेब्रुवारी पर्यंत डेट आहे. आता आपल्याला अर्ज करायचा आहे. चला इथे लक्ष द्या व्यवस्थित. आता याच समोर तुम्हाला बघा अर्ज करा दिलेला आहे. डॉट त्याच्या समोरच जायचं, GDCA 2025 अर्ज करा. अर्ज करावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचं पेज ओपन होणार आहे. इथं तुम्हाला परीक्षा सेंटर निवडायचे आहेत. हे परीक्षा सेंटर 16 सेंटर आहेत. हे 16च्या 16 सेंटर पैकी तुम्हाला एक सेंटर जे तुम्हाला अगदी जवळ पडेल त्या पद्धतीचं एक सेंटर या ठिकाणी निवडायचं आहे. आता यापैकी आपण या कॅन्डिडेटचं एक सेंटर आहे पुणे, ते आपण निवडूया. इथे बायोमेट्रिक तुमचा जे काही सांकेतिक कोड आहे तो येणार. त्यानंतर इथे लक्ष द्या, परीक्षेचा तपशील हा जो आहे हा फ्रेशर विद्यार्थ्यांनी इथे काहीच करायचं नाहीये. ओके, जे फ्रेश फॉर्म भरणार आहेत, जे नव्याने फॉर्म भरतायत त्यांनी इथं काहीच करायचं नाहीये. त्यांनी फक्त आपलं सेंटर चॉईस करायचं आहे. सेंटर चॉईस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा सगळे 6 विषय तुमचे अपियर मध्ये येणार आहेत. ओके, अपियरिंग मध्ये तुमचे सगळे 6 विषय आले पाहिजे जे नव्याने पेपर देत आहेत ते. आणि हा जो परीक्षांती तपशील संपादन करा हा कुणासाठी आहे ते सांगतो, की जे विद्यार्थी मागच्या काही परीक्षा GDCAच्या फेल झालेल्या असतील आणि ते 50% रूलने एक्झम्पशन घेणार असेल. बघा या ठिकाणी म्हटलंय, सूट एक्झम्पशन मिळण्यासाठी संबंधित विषयामध्ये 100 पैकी तुम्हाला 50 अगर त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त आवश्यक असणे गरजेचे आहेत. ओके, मग आता समजा आता काही विद्यार्थ्यांनी 24ला किंवा 23ला किंवा त्याच्या आधी जर काही परीक्षा दिल्या असतील तर त्यांनी काय करायचं, समजा तुम्हाला ज्या विषयात 50% मार्क्स आहेत त्या विषयाच्या समोर बघा या ठिकाणी, आता समजा एखाद्याला ऑडिटिंगला 50च्या पुढे मार्क आहे, त्यांनी या ठिकाणी काय करायचं, या संपादनावरती म्हणजे बघा ऑडिटिंगचा शेवटचा जो पॉइंट आहे संपादन, त्याला क्लिक करायचं आहे. इथं पूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. इन्फॉर्मेशन फिलअप केली की मग काय करायचंय, या ठिकाणी तुमचं डायरेक्टली डिटेल्स येणार आणि इथे तुम्हाला तुमचा जो ऑनलाईन रिझल्ट लागलेला आहे त्याची प्रिंट काढा, त्याच्यावरती तुमचं नाव लिहा, सही करा आणि ती PDF मध्ये कन्वर्ट करून ती तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. हे कुणासाठी आहे, जे फेल झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. आणि जे नव्याने फॉर्म भरणार आहेत त्यांनी काय करायचंय, फक्त इथं परीक्षेचं सेंटर निवडायचं आहे. सगळे तुमचे 6 विषय अपियर मध्ये येणार. अपियर मध्ये आले की तुम्हाला पुढे सबमिट करायचंय. ओके, म्हणजे पुढे चला. सबमिट केलं. बघा आता तुम्ही जी प्रोफाईल सबमिट केलेली होती, बघा आता ज्या कॅन्डिडेटची आपण पहिली 100% प्रोफाईल सबमिट केली होती ती समोर आली आहे. आता प्रोफाईल मध्ये एकदा करेक्ट बघून घ्यायचं की आपलं नाव, स्पेलिंग वगैरे काही गोष्टी व्यवस्थित एकदा चेक करायच्या आहे. पूर्ण प्रोफाईल एकदा चेक झाली की या ठिकाणी बघा तुमचं परीक्षेचं केंद्र आणि जे काही सांकेतिक कोड आहे तो इथे येणार. त्याच्यानंतर तुमचे 6 विषय जे नवीन विद्यार्थी असतील फ्रेशर त्यांच्यासाठी 6 विषय असणार ते अपियरिंग मध्ये येणार आणि अर्ज सादर करा. बघा आता इथे वरती माहिती आलेली आहे. चला व्यवस्थित वाचलं प्रत्येकाने की या ठिकाणी माहिती काय आलेली आहे की प्रिय अर्जदार, कृपया आपल्या अर्जात सर्व योग्य नोंद केल्याची खात्री करून घ्या. त्यानंतरच फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. परीक्षेसाठी अर्ज करताना तुमची सध्याची प्रोफाईल लक्षात घेतली जाईल आणि अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही जर काही प्रोफाईल मध्ये चेंजेस केले, बदल केले
तर ते त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही. मग तुम्हाला अजूनही पुढे फॉर्म सबमिट करायचा आहे का, तर हो म्हणजे ओके म्हणायचं. बघा आता इथं या कॅन्डिडेटचा फॉर्म सबमिटेड होणार. आता सबमिट झालाय पण आपल्याला अजून पेमेंट बाकी आहे, बरोबर की नाही. चला आता आपल्याला इथे फॉर्म याचा सबमिट होतो आहे. पूर्ण लाईव्ह प्रोसेसिंग दाखवत आहे. फॉर्म एकदा सबमिट झाला की बघा आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिटेड. आपला अर्ज आयडी नंबर आलेला असणार, तुम्ही जो नोंदणी रजिस्टर केला असणार नंबर त्याच्यावरती पण तुमचा ऍप्लिकेशन आयडी नंबर येणार आणि हा आयडी आला की ओके. मग आता तुम्ही म्हणाल सर आमचा फॉर्म अजून सबमिट झाला का फायनल, तर नाही. बघा आता तुम्ही फक्त काय केलंय, फॉर्म सबमिटेड केलेला आहे पण अजून पेमेंट बाकी आहे ना. मग पेमेंटसाठी कुठे यायचं, माझे खाते. बघा आपण काय केलं, ऑनलाईन अर्जावरती आलो. आता बघा इथे जर आपण ऑनलाईन अर्जावर आलो आणि आता जर 2025 ला जर आपण या ठिकाणी सिलेक्ट केला तर काय म्हणेल, तुम्ही आधीच अर्ज सादर केलेला आहे, तुम्ही पुन्हा अर्ज सादर करू शकणार नाही. म्हणजे आता ह्या विद्यार्थिनीने काय केलं, 2025च्या परीक्षेसाठी अर्ज सादर केला आहे पण आता पेमेंट बाकी आहे ना. मग काय करायचं, माझे खात्यावर यायचं. कुठे यायचं, माझे खाते. बघा या ठिकाणी आहे माझे खाते. या माझे खात्यावर आलात की तुम्हाला या ठिकाणी ही तुमची प्रोफाईल दिसणार आहे. प्रोफाईल आल्यानंतर बघा इथे माझा अर्ज हा ऑप्शन आहे तुम्हाला. बघा इथे मी माझा अर्ज तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. माझा अर्ज केला की तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी अर्ज सादर केलाय, जीडीसीए. मग इथे तुम्ही जीडीसीए सिलेक्ट करा. जीडीसीए सिलेक्ट केलं की बघा आता इथे तुम्हाला फीज पेड करायची. काय सांगितलं लक्षात आलं, कुठे जायचं, माझे खात्यावर जायचं. माझे खात्यावर आलं की माझा अर्जानंतर इथे जीडीसीए सिलेक्ट केलं की इथे तुम्ही जो फॉर्म भरलाय त्याची इथे पीडीएफ मध्ये होणार आहे. पण आता पुढे म्हटलंय बघा भरणा स्थिती अनपेड, अजून यांनी पेमेंट केलेलं नाहीये. मग आता इथे कृती सेक्शन मध्ये जायचं. आता भरणा करा. भरणा करावरती गेलं की आपल्याला या ठिकाणी बघा ऑनलाईन भरणा करायचा आहे. एक लक्षात घ्या, ऑनलाईन. ओके, म्हणजे ऑनलाईन तुम्हाला फीज पेड करायची आहे. मग या ठिकाणी ओके गो म्हणायचं. ऑनलाईन भरणावरती क्लिक करा इथे आणि गो म्हणा. ओके चलो इथे आलं. त्यानंतर आता इथे तुमचं पेमेंट स्टेटस येणार आहे. तुम्ही नेट बँकिंग वगैरे जे काही गोष्टी असेल ते वापरून पेमेंट करू शकतात, काही अडचण नाहीये. या ठिकाणी तुम्हाला पेमेंटचं स्टेटस ओपन होईल. नेट बँकिंग असेल किंवा वॉलेट असेल किंवा इतर जे काही तुमचं पेमेंट सेक्शन असेल त्या पद्धतीने तुम्ही ते पेमेंट करू शकता. ओके, इथनं पेमेंट प्रोसेस केली की पूर्ण पेमेंट करायचं. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, इकडे लक्ष द्या, व्यवस्थित सांगतोय. आता गो बॅक या ठिकाणी म्हणायचंय बघा तुमची 823 परीक्षेची फी असणार आहे ती आली. आता इथे तुम्हाला काय म्हणायचं, प्रोसेड पेमेंट. ओके, आता प्रोसेड पेमेंट वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन्स या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी मग तुम्हाला ऑनलाईन बँकिंग वगैरे काय पेमेंट्स करायचं आहे ते या पद्धतीने तुम्ही इथं पेमेंट करू शकतात. क्यूआर कोड आहे, नेट बँकिंग आहे, त्या पद्धतीने पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर ओके चला आता मी यांचं पेमेंट करून घेतो आणि नंतर पुढचा पार्ट तुम्हाला मी यामध्ये सांगतो. चला इथपर्यंत आता प्रत्येकाने व्यवस्थित पेमेंट करायचं आहे. बघा फीज पेड केली की तुम्हाला पुन्हा असं बाहेर लॉगिंगच्या तुम्ही बाहेर येणार आणि लॉगिंगच्या बाहेर आलात की पुन्हा तुम्हाला काय करायचंय, आपण जो बनवलेला युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. फी जी आहे ती फी तुम्ही 800 रुपये फी जी काय असेल ती तुम्ही ऑनलाईन पे केली असणार. पे केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लॉग इनला बाहेर फेकलं जातं आणि मग यानंतर तुम्हाला पुन्हा युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे. युजर नेम पासवर्ड पुन्हा टाकला की तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीची पुन्हा तुमची एक प्रोफाईल त्या ठिकाणी ओपन होईल आणि मग या ठिकाणी पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस माझे खात्यावरती तुम्हाला जायचे आहे. त्या ठिकाणी माझे खात्यावरती गेलात की इथे माझा अर्ज जो आपण पेमेंटची प्रोसेस केली ती पुन्हा करायची. इथे पुन्हा इथे तुम्हाला जीडीसीए सिलेक्ट करायचं आहे. जीडीसीए ला क्लिक केलं की मग तुम्ही पुढे काय करायचं बघा या पद्धतीचं तुमचं ऑप्शन येईल. बघा आता ज्यावेळेस तुमची फीज अनपेड होती त्यावेळेस आपण काय केलं, आता भरण्यावरती गेलो, ऑनलाईन प्रोसेसिंग कंप्लीट केली, फीज तिथनं पेड केली. ज्यावेळेस तुमची फीज पेड होणार, फीज पेड झाली की तुम्हाला या ठिकाणी भरणा स्थितीमध्ये तुमचं पेड म्हणून येणार ग्रीन मध्ये, म्हणजे तुमचा फायनल फॉर्म या ठिकाणी सबमिट झाला म्हणजे जमा झाला. ओके, मग इथनं तुम्ही काय करायचं, त्या फायनल फॉर्मची रिसिप्ट असणार आहे ती डाउनलोड करायची आणि इकडे लक्ष द्या, इथे बघा पहा म्हटलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी ही पीडीएफ डाउनलोड करत नाही. बघा या ठिकाणी म्हटलंय पहा, यावरती तुम्ही क्लिक करायचं. इथे तुम्ही जो 2025 साठी जो अर्ज सादर केलेला आहे त्या अर्जाची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि ही तुमची फायनल प्रिंट असणार आहे. ओके, या फायनल प्रिंट मध्ये तुमचे 6 विषय असणार, त्याच्यानंतर तुम्ही फी जमा केल्यासंबंधीचं डिटेल्स असणार. ओके,
हे सगळी बेसिक गोष्ट या ठिकाणी समजून घ्या आणि मग काही दिवसांनी तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म ऍक्सेप्टेड झालेला आहे का या ठिकाणी शो होणार आहे. ओके, आता तो मी पुढच्या पार्टला सांगणारच आहे. जेव्हा ते फॉर्म ऍक्सेप्टेडची प्रोसेस स्टार्ट करतील तेव्हा इथे तुम्हाला बायोमेट्रिक डायरेक्ट ऍक्सेप्टेड फॉर्म येऊन जाणार. ओके, चला ही डिटेल्स पूर्ण लक्षात आली. काय करायचंय, जर अनपेड असेल तर तुम्हाला फीज पेड करायची. फीज पेड केल्यानंतर या पद्धतीचं तुम्हाला ग्रीन मध्ये पेड ऑप्शन येणार. अशा पद्धतीने 25चा परीक्षेच्या फॉर्मची ही पूर्ण माहिती होती. व्यवस्थित तुम्हाला समजली असेल. आपल्या चॅनलला नवीन असेल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच प्रशांत क्लासेसची जीडीसीए परीक्षेच्या संबंधी जीडीसीए परीक्षेच्या संबंधित 2025 ची बॅच ही आपली स्टार्ट झालेली आहे. या बॅचेतला ऍडमिशन घ्यायचं असेल तर माझा नंबर देतो 85 30 80 42 74 यावरती कॉन्टॅक्ट करा. ओके, सगळ्यात महत्वाचं बॅच लवकरात लवकर जॉईन करा. फॉर्म कसा फिलअप करायचा आहे व्यवस्थित समजलं. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट देतो आणि संपूर्ण नवीन घटकांवर आधारित आपण सिरीज घेणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. व्हिडिओ जर मनापासून आवडला तर लाईक मात्र नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचाही फॉर्म वेळेमध्ये सबमिट होईल.